नमस्कार, मी ॲडव्होकेट किशोर दिवेकर। आजचा विषय आहे ठाणे शहर विकास योजना तसेच क्लस्टर विकास योजनासारख्या मध्ये सर्वसमावेशक विचार होण्याबाबत। तर आपण लोकशाही देशामध्ये लोक ही राष्ट्राची संपत्ती आहे आणि विकासाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे लोकांना निरुपयोगी जीवन, सर्जनशील व उत्तम दर्जा प्राप्त होणे हे असले पाहिजे। यासाठी नागरिकांना मुबलक प्रमाणात पाणी, स्वच्छता, आरोग्य सुविधा पुरवणे, खेळाचे मैदान व पर्यावरणपूरक वातावरण उपलब्ध करणे, मूलभूत सुविधा पुरवणे हे शासनाचे कर्तव्य असले पाहिजे। ठाणे शहरात विकासक, डेव्हलपर्स, SRA सारख्या पुनर्वसन प्रकल्पाच्या नावाखाली कनिष्ठ दर्जाचे बांधकाम करून SRA इमारती व विक्रीयोग्य इमारतीमध्ये सुखसोयींमध्ये विषमता आपल्याला दिसून येते। यामध्ये विकासकाचे षडयंत्र, राजकीय दबाव आणि प्रशासकीय यंत्रणाचा वापर होऊन स्थानिक रहिवासी अशा प्रकल्पात इच्छेविरुद्ध नाईलाजाने समाविष्ट होत असतात। तसेच ठाणे शहरात जुन्या व अनधिकृत इमारतीचे पुनर्विकास होण्याकरता विकास नियंत्रण नियमावली 165 मध्ये विशेष नियमांची तरतूद करण्यात आलेली आहे, जी नगर विकास विभागाकडून केलेली आहे। यासाठी दिनांक 5 जुलै 2017 रोजी तो मंजूर करण्यात आलेला आहे। यानुसार ठाणे महापालिकेच्या हद्दीमध्ये 44 URP म्हणजेच अर्बन रिन्युअल प्लॅन तयार करण्यात आलेले आहेत, ज्यामध्ये हजारो हेक्टर जमिनीचा पुनर्विकास होणार आहे। आणि या हजारो हेक्टर पुनर्विकासासाठी ज्या बिल्डर धार्जिन योजना किंवा क्लस्टर योजनामुळे हजारो हेक्टरवर ज्या उंच इमारती तयार होणार आहेत, यामुळे ठाणे शहराची जी लोकसंख्या आहे, हे माझं स्पष्ट मत आहे की ठाणे शहराची जी लोकसंख्या आहे ही जवळपास 3 ते 4 पटीने वाढण्याची शक्यता आहे, ही आपल्याला नाकारता येऊ शकत नाही। आणि आज यासाठी ठाणे महापालिका ही सज्ज आहे का या व्यवस्थापनासाठी? ज्यामध्ये आपण पाहिलं तर पाणी जो आपला नैसर्गिक आणि मूलभूत हक्क आहे आणि गरज आहे, या पाणीसाठी आज ठाणे शहरामध्ये पाणी तेवढ्या मुबलक प्रमाणात आहे का? आजच्या लोकसंख्येच्या विचारात जर पाहिलं तर पाण्याची आत्ताच दुरावस्था आहे, पाण्याची टंचाई आहे, समस्या आहेत। आणि उद्या या क्लस्टर सारख्या हजारो हेक्टर जमिनीवर उंच इमारती, उंच टावर निर्माण होणार आहेत। यामुळे जवळपास या अशा व्यवस्थापनाच्या माध्यमाने पाण्याची सर्वात महत्त्वाची जी समस्या आहे ही फक्त शासनाच्या जमिनीवरील इमारती, झोपड्या किंवा मोडकळीस आलेल्या इमारती, धोकादायक इमारती किंवा यांचे पुनर्वसन यांनाच नाही, तर ज्या कॉमन मॅन असलेले म्हणजे आपले जे रहिवासी ज्या आपल्या संस्था आहेत, या संस्थांच्या माध्यमाने ज्या काही मध्यमवर्गीयांच्या ज्या सोसायट्याज आहेत, ज्यामध्ये अशा खूप साऱ्या ज्यांचे डीम कन्व्हेन्स झालेल्या ज्यांच्या मालकी आहेत, त्यांना सुद्धा याच्या पाणीच्या समस्येला पुढे जावं लागणार आहे। आणि तसेच यामुळे जी आपल्याला ही समस्या निर्माण होणार आहे, त्यामध्ये प्रामुख्याने पार्किंगची समस्या सुद्धा आपल्याला निर्माण होणार आहे। आणि पार्किंगच्या समस्येसोबतच घनकचरा व्यवस्थापनाची समस्या होणार, जो आत्ताचा ज्वलंत विषय आहे। मग अशा सर्व गोष्टींना ठाणे महापालिका सज्ज आहे का, हा आपला सर्व ठाणेकरांना पडणारा प्रश्न, हा प्रत्येक नागरिकाला ठाणेकरांना पडलेला प्रश्न आहे, असं माझं मत आहे। आणि यावरच क्लस्टर सारख्या योजनांचे आज इथे सुरुवात होते। जवळपास 44 विभागांमध्ये, प्रभागांमध्ये आज क्लस्टर सारख्या हजारो हेक्टरवर आज विकासासाठी, विकास करण्यासाठी महापालिका सज्ज होते। यामुळेच आज ठाणे शहरामध्ये या क्लस्टरला पर्याय कसा आणि क्लस्टर ही सर्वसमावेशक कशी असली पाहिजे, ज्यामध्ये ठाणे महापालिकेने कसं व्यवस्थापन करायला पाहिजे आणि ही योग्य आहे की अयोग्य आहे, यासाठीच ठाणे शहराच्या वतीने जवळपास हजारोंच्या संख्येने 9 एप्रिल 2025 रोजी
जाहीर मोर्चा व धरणे आंदोलन होणार आहे, ज्यामध्ये ठाणे शहर निवारा हक्क समिती अंतर्गत जवळपास घोडबंदर रोडमधील कित्येक गावं, त्याच्यानंतर काही गाव वस्ती पाडे हे सुद्धा समाविष्ट होऊन या आंदोलनात हजारोंच्या संख्येने सहभागी होणार आहेत. त्यामुळे कृपया करून आपण ह्यामध्ये सामील व्हा आणि या अशा बेबनाव आणि त्यातल्या त्यात अनियोजनबद्ध अव्यवस्थापनीय अशा या क्लस्टर योजनेला आपल्याला पर्याय देण्यासाठी आपण सर्व ठाणेकर एकत्र मिळून ही समस्या फक्त झोपडपट्ट्यांची नसून ही मध्यमवर्गीय इमारतीत राहणाऱ्या लोकांची सुद्धा होणार आहे. हा माझा आपल्याला सगळ्यांना कळकळीची विनंती आहे की यासाठी ठाणे शहर निवारा हक्क समिती अंतर्गत 9 एप्रिल रोजी ठाणे जिल्हाधिकार्यालयासमोर आंदोलन होणार आहे. यासाठी आपण सर्वांनी उपस्थित राहिलं पाहिजे. धन्यवाद.